हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात आज ठाकरे गटाचा मोर्चा। बीकेसी पतंग मैदानात उद्धव ठाकरे संबोधित करणार, मोर्चाचा टीझर जारी। टीडीआर लॉबीच्या भल्यासाठी सुपारी घेऊन मोर्चा, कितीही मोर्चे काढले तरी धारावीकरांना पक्क घर देणारच, फडणवीसांची ठाकरे गटाच्या मोर्चावर टीका। बॉम्बस्फोटातील दोषीसोबत नाशिकचे ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजरांची पार्टी। नितेश राणेंचा विधानसभेत गंभीर आरोप, बडगुजर यांच्यावर कारवाई करण्याची नितेश राणेंची मागणी। भेट झाली असेल किंवा फोटो व्हिडिओ मॉफ असेल, पण माझा सलीम कुस्तशी संबंध नाही, सुधाकर बडगुजर यांनी राणेंचे आरोप फेटाळले। बॉम्बस्फोटातील दोषीसोबतच्या पार्टी प्रकरणाची एसआयटी चौकशी लावून नितेश राणेंच्या आरोपांनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। पार्टीच्या व्हिडिओत गिरीश महाजन, विक्रांत चांदवडकर, बाळासाहेब सानप आणि देवयानी फरांदेही, सुषमा अंधारेंची टीका। तर सुषमा अंधारेंनी अभ्यास करून बोलावं, बाळासाहेब सानप यांचं प्रत्युत्तर। सुधाकर बडगुजर यांच्यावरील आरोपांनंतर नाशिकमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गट आक्रमक। ठाकरे गटाकडून नितेश राणेंचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न, तर शिंदे गटाचंही बडगुजर यांच्या विरोधात आंदोलन। बडगुजर तर छोटा मासा, त्याच्यावर कुणाचा वरदहस्त याची चौकशी करा, विधानसभेत दादा भुसेंची मागणी। बीड जिल्ह्यातील जाळपोळ प्रकरणात 2 दिवसात एसआयटी स्थापन होणार, जयंत पाटलांच्या मागणीनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा। शिवसेना आमदार अपात्रतेबाबत 10 जानेवारीला निकाल होणार, आमदार अपात्रतेबाबत ऐतिहासिक निकाल देणार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची TV9 मराठीला अनौपचारिक चर्चेत माहिती। कळंबोलीमध्ये आज राष्ट्रवादीचा कार्यकर्ता स्वाभिमान मेळावा, शरद पवार, जयंत पाटील, अमोल कोल्हे उपस्थित राहणार। नागपुरात आज भाजप पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, लोकसभेच्या तयारीचा आढावा घेणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।